नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्यांना भीष्म पितामह म्हटलं जातं ते शरद पवार आणि ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारत घडलं ते म्हणजे एकनाथ शिंदे या दोन नेत्यांची आज दिल्लीमध्ये भेट झाली। लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या शरद पवारांना विधानसभा निवडणुकीत मात्र मर्यादित यश मिळालं, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं संख्याबळ मिळालं। शरद पवार गटाला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्तेत असूनही साइडलाईन केल्याच्या चर्चा सुरू झाल्या। या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना आपली राजकीय ताकद सिद्ध करण्याची आज संधी मिळाली आणि त्यात पवारांना महारथ हासिल आहेच आणि म्हणूनच त्यांना चाणाक्ष आणि चतुर राजकारणी म्हटलं जातं। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला। पवारांनी शिंदेंचं भरभरून यावेळी कौतुक केलं, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली। ठाकरे गटानं पवारांच्या या भूमिकेवर टीका केली आहे, तर शिंदे गट आणि अजित पवार गटानं ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले। राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटानं स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत आणि शरद पवार गटही वेगळं लढण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक महत्त्वाची मानली जाते। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा अभाव जाणवत असल्यानं शरद पवार शिंदेंच्या पाठिंब्याचं गणित मांडू शकतात अशी देखील चर्चा आहे। गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर ते या मुद्द्यावर कुठेतरी मागे पडल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मराठा समाजात आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। शरद पवारांनी शिंदेंना बळ देऊन फडणवीस आणि अजित पवारांना शह देण्याची रणनीती आखली असल्याची देखील शक्यता आहे। सोबतच शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित पवार आणि फडणवीसांवर नेम साधण्याची ही संधी पवारांनी सोडली नाही असं देखील बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी आता जाणवू लागली आहे। ठाकरे गटाला गळती लागली असून काँग्रेसनं तटस्थ भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे शरद पवार तिसरा पर्याय उभा करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यांनी शिंदेंना जवळ करून भाजप आणि अजित पवार यांच्यापासून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची खेळी आखली असण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीनं 235 जागा जिंकून सत्ता मिळवली, पण शिंदेंना ना मुख्यमंत्री पद मिळालं ना गृहमंत्री। अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानं शिंदेंची बार्गेनिंग पॉवर त्याच्यावर परिणाम झाला, त्यातच त्यांना साइडलाईन केल्याच्या देखील चर्चा रंगल्या। अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी जवळीक साधून शिंदे आपली राजकीय ताकद वाढवू पाहत आहेत असं देखील बोललं जातं। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। शरद पवार स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदेंच्या पाठिंब्याचा विचार करत असतील, तर शिंदेही महायुतीत आपली ताकद वाढवण्यासाठी ही संधी उपयोगात आणू शकतात आणि त्यामुळे दिल्लीत झालेली ही भेट आणि शिंदेंचं पवारांनी केलेलं कौतुक भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।